एका म्हशीने वाचवली महिलेची इज्जत. एकटीला पाहून बलात्कार करायला आले आणि म्हशीने असं. ही घटना ऐकल्यावर तुमच्याही अंगावर काटा येईल. एक शांत गाव, सभोवताली दाट झाडं आणि त्या जंगलातून जाणारा अरुंद रस्ता. दुपारची वेळ, गावातले बहुतेक लोक आपल्या कामात व्यस्त होते. पण त्या दिवशी जंगलात जे घडलं त्याने संपूर्ण परिसर हादरून गेला आणि लोक म्हणू लागले, कधी कधी माणसांपेक्षा प्राणीच जास्त माणुसकी दाखवतात. गावातील एक महिला रोजच्या सवयीप्रमाणे त्या दिवशीही आपल्या पाळीव जनावरांना घेऊन जंगलाच्या दिशेने निघाली. तिच्यासोबत होती तिची आवडती म्हैस. अनेक वर्षांपासून ती तिच्या सोबत होती. जणू ती फक्त जनावर नव्हती तर तिच्या कुटुंबातील एक सदस्यच होती. त्या दिवशी हवामानही थोडं वेगळं होतं. जंगलात शांतता होती. पक्ष्यांचे आवाजही कमी झाले होते. वातावरणात काहीतरी अनोळखी जाणवत होता. पण त्या महिलेला त्याची कल्पनाही नव्हती. ती निवांतपणे जनावरं चरवत होती. थोड्याच वेळात ती जंगलाच्या आणखी आत गेली. सभोवताली दाट झाडं, दूरवर कुणीच नव्हतं. अचानक तिच्या नजरेस दोन सावल्या दिसल्या. पण ती सुरुवातीला दुर्लक्ष करत पुढे गेली, कारण जंगलात कधी कधी लोक जात असतात असं तिला वाटलं. पण काही क्षणातच त्या सावल्या तिच्या जवळ आल्या. दोघे अनोळखी पुरुष तिच्या समोर उभे राहिले. त्यांनी सुरुवातीला साध्या आवाजात बोलायला सुरुवात केली. पत्ता विचारण्याचा बहाणा केला. महिला थोडी घाबरली, पण तिने शांतपणे उत्तर देण्याचा प्रयत्न केला. पण काही क्षणातच वातावरण बदललं. त्यांचा आवाज बदलला, नजर बदलली आणि त्यांची हालचालही संशयास्पद झाली. महिलेला काहीतरी चुकीचं घडणार आहे याची जाणीव झाली. तिच्या अंगात भीतीची लहर पसरली. ती मागे सरकू लागली. महिला घाबरली. तिने त्यांना दूर राहण्यास सांगितलं, पण ती ऐकायला तयार नव्हती. परिस्थिती गंभीर होत चालली होती. महिलेने तिथून पळण्याचा प्रयत्न केला, पण दोघांनी तिला अडवलं. तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न झाला. महिला घाबरून गेली. तिच्या डोळ्यात अश्रू आले, पण ती हार मानायला तयार नव्हती. ती जोरजोरात मदतीसाठी ओरडू लागली. जंगलात तिचा आवाज घुमू लागला, पण आसपास कुणीच नव्हतं. मदतीची कोणतीही आशा दिसत नव्हती. परिस्थिती हाताबाहेर जात होती. त्या दोघांनी तिला ओढत जवळच्या एका ओसाड जागेकडे नेण्याचा प्रयत्न केला. महिला झुंज देत होती, पण दोघांसमोर तिची ताकद कमी पडत होती. तिचा आवाज थांबत नव्हता. ती सतत मदतीसाठी ओरडत होती, पण जंगल शांत होतं. जणू कुणीच ऐकत नव्हतं. तिच्या डोळ्यासमोर अंधार पसरत होता. अचानक काहीतरी आवाज झाला. झाडांच्या पानांची सडसड, जमीन हलल्यासारखी. सुरुवातीला त्या दोघांनी दुर्लक्ष केलं, पण आवाज वाढत गेला आणि अचानक दृश्य बदललं. दूरवरून एक आकृती वेगाने त्यांच्या दिशेने येत होती. त्या क्षणी महिलेलाही काहीतरी वेगळं जाणवलं. तिच्या चेहऱ्यावर आशेची एक किरण दिसू लागली. त्या आकृतीने अचानक वेग वाढला आणि काही सेकंदातच ती त्यांच्या जवळ पोहोचली. ते दृश्य पाहून दोघेही घाबरले, कारण त्यांच्या समोर उभी होती तीच म्हैस. म्हशीचा रुद्रावतार पाहून दोघे घाबरले. म्हशीने जोरात आवाज केला आणि थेट त्यांच्या दिशेने धाव घेतली. परिस्थिती अचानक उलटली. म्हशीने आपल्या शिंगांनी हल्ला करण्यास सुरुवात केली. दोघेही गोंधळले. त्यांनी महिलेला सोडला आणि स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करत होते. म्हैस थांबायला तयार नव्हती. ती सतत त्यांच्यावर धावत होती. त्या क्षणी जणू ती आपल्या मालकिणीचं रक्षण करण्यासाठी उभी राहिली होती. दोघेही घाबरले. त्यांनी तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. म्हशीने त्यांचा पाठलाग केला आणि शेवटी ते दोघे जंगलातून पडून गेले. महिला थरथरत उभी होती. तिला विश्वासच बसत नव्हता. काही क्षणांपूर्वी ज्या संकटात ती अडकली होती त्यातून तिची सुटका झाली होती. ती आपल्या म्हशीकडे पाहत राहिली. तिच्या डोळ्यात अश्रू होते, पण ते भीतीचे नव्हते, ते कृतज्ञतेचे होते. थोड्या वेळाने महिला गावात परतली. तिने संपूर्ण घटना सांगितली. गावकरीही आदरले, पण म्हशीच्या धाडसाचं कौतुक करू लागले. गावात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. लोकांनी म्हशीचं स्वागत केलं. तिची मिरवणूक काढण्यात आली. जणू ती गावाची हिरो बनली होती. नंतर महिलेने पोलिसात तक्रार दिली. आरोपींचा शोध सुरू झाला, पण त्या दिवसाची आठवण गावकऱ्यांच्या मनात कायम राहिली. ही घटना सांगून जाते, कधी कधी प्राणीही आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्या माणसांसाठी उभे राहतात. आणि त्या दिवशी एका म्हशीने खरंच माणुसकी जिवंत ठेवली. तिच्या धाडसामुळे एका महिलेची इज्जत वाचली आणि संपूर्ण गावाने एका प्राण्याला नायकाचा दर्जा दिला.